आणि त्यानंतर या आनंदामध्ये वेगळा आनंद पाहायला मिळाला। अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते। BSA पॅनल यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पंचांच्या भूमिकेमध्ये कव्हर केली जाते। पुन्हा एकदा आपण त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया। अर्थातच आमचे सिनियर खेळाडू आहेत आणि या विभागातील एक नामवंत मान्यवर म्हणून ज्यांची ओळख आहे जयंत दादा तटकर यांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया। इथे रनआउटची दाट संधी होती पण जबरदस्त रनिंग पाहायला मिळाली, चांगली कॉलिंग साधली गेली। एक धाव मात्र या चेंडूवरती लिगली आता स्कोर कार्डवरती नोंद केली जाते। माझे साथी गुणलेखक मला सांगतात 3 चेंडूचा खेळ झाला, 1 गडी बाद, एक अशी परिस्थिती आहे। आता येणाऱ्या 21 चेंडूमध्ये 43 धावांची गरज। इरफान जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मी तर म्हणेल या मॅच मध्ये शिळपाटा संघाला आपण पाहू शकतो। इरफान मध्ये ती क्षमता आहे पण गोलंदाजाला देखील कमी लेखता कामा नये। या मैदानावरती बऱ्याच वेळा गोलंदाजांनी बाजी मारलेली आणि हा डाव्या हाताचा गोलंदाज अतिशय सुंदरतेने गोलंदाजी करतोय। गोलंदाज पंकज ओमलेचा हा चेंडू मेरिटनुसार फटका पाहायला मिळतोय। अर्थातच लॉंग ऑफच्या बाहेर सीमारेषा पार धावा मिळतील 4 4 4 आलाय विचार करण्याच्या पलीकडे चौकार। टायमिंगचा वापर केला गेला। इथे मात्र 4 धावांनी स्कोर कार्डवरती वाढ झाली आहे। 5 धावा स्कोर कार्डवरती एका गड्याच्या मोबदल्यात। पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मिड विकेटच्या जवळनं चेंडू गेला गोळीच्या वेगानं आउट ऑफ द पार, टांगा पलटी घोडे फरार। पुन्हा धावा मिळतील 4 4 4। बाजीराव की तलवार आणि आमच्या पंचांच्या निर्णयावरती संदेह करू नका। त्यांना बराचसा दांडगा अनुभव आहे। BSA पॅनल आता तालुक्याच्या बाहेर जाऊन देखील मावळ तालुका गाजवतोय। त्यानंतर आता त्यांनी रत्नागिरी परिसरामध्ये देखील आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि या आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आता कित्येक वर्ष हे पंच आपल्याला चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात। नो डाऊट आपण पाहतोय पहिलं षटक समाप्त झालंय, 1 बाद 9 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात। 18 चेंडूमध्ये 35 ची गरज। शेवटचा आणि लास्ट कॉल असेल टीम विरेश्वर वरची कोपली संघाच्या कर्णधाराला आणि त्याचबरोबरीनं SDC घोडुली संघाच्या संघनायकाला का आपण टॉस साठी यावं। स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची आहे आणि स्पर्धेमध्ये वेळ खूप महत्वाचा आहे। जबरदस्त मैदान सजवण्याचं काम आमचे मंडप डेकोरेटर यांनी केलंय। मनोजी पाठारे यांच्यावरती असलेलं प्रेम सातत्यानं आपण बघतोय तांडेल ब्रदर्स यांचं आणि आमदार ट्रॉफीला सजवण्याचं काम गेले कित्येक वर्ष त्यांच्या माध्यमातून होतोय आणि त्यांना साथ मात्र चांगली लाभतीये सावळीतील ग्रामस्थांची, त्याचबरोबरीनं प्रणित 11 या संघाची। प्रणित 11 संघाचा देखील आपण खेळ पाहणार आहोत 3ऱ्या रात्रीमध्ये। अर्थातच त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील पण इथे गोलंदाज आलाय प्रतीक मोरे ज्यानं पहिला चेंडू स्क्वेअर फेकलाय। 1 या धावसंख्येनं स्कोर कार्डवरती वाढ। 10 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात। आठवण होते सर सचिन रमेश तेंडुलकर यांची। टेनिस क्रिकेटला आता त्यांनी देखील एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती नेऊन ठेवले। ISPL या स्पर्धेमध्ये अर्थातच आदरणीय भारतरत्न सचिनजी रमेश तेंडुलकर यांचा मोलाचं सहकार्य आहे आणि इथे आपण बघतोय बॅटची कडा घेतली त्यानंतर टिपलाय जेल आणि संपलाय फलंदाज अजमलचा खेळ DJ।
नूर नूर आणि इरफान ही जोडी आता मैदानामध्ये आहे. 10 धावांवरती 2 गडी मात्र बाद झालेत. येणाऱ्या 17 चेंडूमध्ये 34ची गरज, म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 2 धावांचं समीकरण इथून मात्र सोडवावं लागेल आणि त्याच समीकरणाचं चोख उत्तर आता गोलंदाजाला द्यावं लागेल. गोलंदाज प्रतीक मोरे, मॅन फ्रॉम कैरे, गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या डाव्या बाजूनं. प्रतीकचा हा चेंडू आल्या आल्या मोठा फटका, मात्र मोह आवरला नाहीये नूरला, पण इथे झेल सुटलाय आणि जसा सुटलाय झेल तसा 2 धावांनी स्कोर कार्डवरती वाढ. कदाचित खेळाडूला दुखापत झाली. फर्स्ट एड किट असेल तर प्लीज मैदानामध्ये घेऊन जा. चेंडून आपण पाहिलं जसा हाताचा वेध घेतलाय तसं मात्र थोडीशी दुखापत झाली. बघा प्रेक्षकांना विनंती, उगेच गर्दी करू नका. एक्स्ट्रा प्लेयर आता आतमध्ये जाईल. कदाचित खेळाडूला जास्त दुखापत झाल्यामुळे त्याला आता मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. 12th मॅन मैदानाच्या आत जाईल आणि बाकीच्या सगळ्या प्रेक्षक वर्गांना मी विनंती करेल, प्लीज आपण मैदानाच्या बाहेर या. तत्पूर्वी ऐकू एक सुमधुर संगीत. नूरचा हा पटका आकाशाला गवसनी घालतोय. पुन्हा एकदा चेंडूला लांबी कमी, उंची जास्त. यावेळेस टिपलाय झेल, संपलाय नूरचा खऱ्या अर्थानं खेळ. डीजे मला त्याची पुरेपूर माहिती देत आहेत. महाराष्ट्रामध्ये आदरणं नाव घेतलं जातं आणि इथे मात्र हा अंडरम क्रिकेटचा महिरत हासिल केलेला हा अक्षय पवार आता मैदानामध्ये आहे. जबरदस्त चेंडू, जोरदार अपील मैदानामध्ये होतीये आणि ही अपील यावेळेस पंचांनी नकारली. गोलंदाज थोडासा हवी होताना फलंदाजावरती अक्षयनं आता ओळखलं पाहिजे. इरफान चांगली फलंदाजी करतोय, त्याला स्ट्राइक वरती आणणं गरजेचं, पण इथे एक वेगळा फटका खेळण्याचा मोह त्याला आवरता आला नाही.
पण संधी मात्र साधली गेली ती 22च्या माध्यमातून 1 धाव्यांसाठी. आमचे ऑफिशियल पंच दाभोळकर सांगतायत पायाला स्पर्श करून गेलेला हा चेंडू होता जिथे 1 धाव आली आहे. इरफानसाठी सुवर्ण संधी आहे. शोएब राजपूत साहेबांकडून लागोपाठच्या 3 षटकारांना 2000 रुपयाचं पारितोषिक. 2000 रुपयाचं पारितोषिक आहे इरफानसाठी. पण या षटकातील चेंडू उरलेत 1. म्हणजे ही संधी इरफान जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत लागू राहील. शोएब राजपूत एक मोठं नाव आहे आणि त्यांनी आता इरफानसाठी संधी निर्माण केली आहे. ही संधी नव्हे तर मी तर म्हणेल शिळपाडा संघासाठी विजयाचे दरवाजे असतील. इथून 3 मोठे फटके या मॅच मध्ये बरंच काय करण्याची संधी निर्माण करू शकतात. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 13. क्या 13 क्या मेरा. 13 चेंडू मध्ये आता 31 ची गरज. हलक्या हाताने इरफाननं मात्र या चेंडूला ग्लान्स केलंय. इथे आपण बघतोय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक दूरवरनं चेंडूवरती येतोय आणि त्यानं चेंडूची उचलफेक केली. तोपर्यंत आपण पाहतोय सिंगलनं स्कोर कार्ड वाढतंय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 14. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 12 चेंडू 30 धावांची गरज. शेवटची आणि अंतिम पुकार. दोन्ही संघाच्या कर्णधाराला आपण टॉस साठी यावं. ओव्हर टू डीजे. तर मावळ्यांच्या संगतीनं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणारा एकमेव राजा, राजा शिवछत्रपती. आदरानं हे नाव सातत्यानं घ्यावं लागतंय कारण की तशी कामगिरी माझ्या राजानं केलेली आहे. त्या राजाच्या चरणी पुन्हा एकदा आपण मस्तक होऊया आणि जाऊया मैदानामध्ये. येणाऱ्या आता 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज. 12 चेंडू 30 धावांची गरज. दोन्ही संघांच्या खेळाडूंना शेवटची विनंती आहे, नाहीतर अन्यथा आयोजकांनी निर्णय घेतलाय मग त्याच्या सामोरीत मला जावं लागेल. राज घोसाळकर ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचवतायत. थेट चेंडूचा इशारा येतोय थेट पंचांच्या माध्यमातून. पंच अविनाशजी पालांडे मॅन फ्रॉम घोडवली हे मात्र सांगतात हा चेंडू देठ आहे. या मॅच मधला हा दुसरा देठ चेंडू आहे. पहिल्या इनिंग मध्ये देखील आपण एक देठ चेंडू पाहिलाय. पाहियो के भाई जॉन्टी भाई यांनी देखील आपण बघतोय आमदार ट्रॉफीच्या दमदार सोहळ्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. राहुलचा पहिला चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. अर्थातच इरफान इज ऑन अ फायर. बिग हिट. षटकार. हासनावरती विराजमान होता माझा छत्रपती छत्रपती शिवाजी राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. अर्थातच या मॅच मध्ये पुन्हा एकदा जोश का 10 का दम दाखवताना अर्थातच इरफान पाहायला मिळतोय. चेंडू द्या मैदानामध्ये. अजून एक स्कोर कार्ड वरती धावा लागला त्या शेतकऱ्याच्या भाषेमध्ये 20 एक खंडी आणि स्कोर कार्डच्या भाषेमध्ये 20. एसडी ब्रँडचे सर्व अर्थातच ज्यांच्या माध्यमात अवघ्या महाराष्ट्रामध्ये खूप कमी दिवसामध्ये जो ब्रँड फेमस झाला त्याचे ओनर सिद्धेश दंत या व्यासपीठाकडे येत आहेत. त्यांचं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. त्यांचं आमदार ट्रॉफीच्या दमदार सोहळ्यामध्ये स्वागत असेल. सिद्धेशजी दंत एसडी ब्रँडचे ओनर त्यांचं स्वागत असणार या स्पर्धेमध्ये. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 24 ची गरज. कोडोली संघाचा कर्णधार इथे दाखल झालेला आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतोय का आपण या
विरेश्वर वरची खोपोली संघाचा देखील कर्णधार इथे आलेला आहे. नाणेफेकीचं कौल मात्र मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. सन्माननीय उमेशभाई जोगत यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचं कौल करणार आहोत. रुपेश म्हात्रे जे विरेश्वर वरची खोपोलीचे कर्णधार आहेत आणि त्यांच्या समवेत आता एसडीसी घोडोली संघाचे कर्णधार इथे थोडासा मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. घनगळत चेंडू काव कॉर्नरच्या रिझन मध्ये पाहायला मिळाला, जिथे एक धाव तर नक्कीच पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती वाढ होतीये. टोटल धावा लागल्यात त्या 21. उमेश दादा जोगात यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. विरेश्वर वरची खोपोलीच्या विरोधात एसडीसी घोडोली संघाचा कर्णधार कुणाल देखील इथे आलेला आहे. त्याचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. जबरदस्त यानंतरचा सामना देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आजच्या रात्रीमधले सगळेच सामने टिट फॉर टॅट आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जबरदस्त हा फटका, टायमिंगचा वापर इथे पाहायला मिळाला, पण त्याच ताकदीनं क्षेत्ररक्षण देखील होतोय. क्षेत्ररक्षक नरेंद्रच्या माध्यमातून फलंदाजीमध्ये धार दाखवता आली नाही, पण आता क्षेत्ररक्षणामध्ये आधार देण्याचं काम ते करतायत. आणखी एक गडी बाद होतोय, तो मात्र अक्षयच्या माध्यमातून टीम शिळपाटा संघाचा. नाणेफेकीचं कौल केलं जाते. टॉस का बॉस, नाणेफेकीचं कौल जिंकलंय एसडीसी घोडोली संघानं. निर्णय लगेच घेतील अशी आपण अपेक्षा करूया. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. इरफान या चेंडूला मोठ्या फटक्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नक्की केला, पण इथे पुन्हा एकदा या मॅच मध्ये या इनिंग मध्ये हा झेल सुटतोय. रेस लागली, शर्यत लागली होती, पण या शर्यतीत आता क्षेत्ररक्षक जिंकलाय. नॉन स्ट्राइक वरचा फलंदाज खालीत मात्र रनआउटच्या माध्यमातून होतोय बाद. पुन्हा एकदा स्ट्राइक घेण्यासाठी इरफान दिलेला हा कॉल होता आणि त्याच्यावरती खालीतनं दिलेलं हे बलिदान होतं. एक या धावसंख्येनं टोटल 23चा आकडा पूर्ण होतोय. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. 7-13, 21 मेरा. आता असं समीकरण पाहायला मिळतं. एकीकडे कैरे तर दुसरीकडे आपण बघतोय शिळपाटा. दोन्ही संघ आमने सामने भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. आशिष मैदानामध्ये गेलाय, जर्सी क्रमांक 21, आणि करायच्या धावा देखील 21 7 चेंडूमध्ये. आता पुन्हा एकदा इरफान या चेंडूवरती सिंगल काढणार की मोठा फटका मारणार याच्यावरती पडलेला प्रश्न आहे. पण इरफान जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत शिळपाटा संघाचे पाठीराखे एक मोठा श्वास घेऊ शकतात. पण कैरे संघाची थोडीशी डोकीदुखी आहे. इरफान हा अडथळा जर बाजू केला गोलंदाज राहुलनं तर मात्र सुस्थितीमध्ये असेल
तो कैरे संघ, पण इथे झेल सुटल्यानंतर मिळालेली स्ट्राईक कन्वर्ट होते 6 धावांमध्ये. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट येतोय, पाहायला मिळतोय तो षटकार. या दरम्यान होईल स्वागत SD ब्रँडचे ओनर सिद्धेश दंत यांचं, आणि तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. सिद्धेश दंत यांचा गौरव घोसाळकर वरती असलेलं सातत्यानं प्रेम हे मैत्रीचं प्रेम आहे. दोस्तीतील दुनियेचा राजा माणूस म्हणून यांची ओळख आहे. आमचे सिद्धेश दंत यांचं स्वागत असेल. अर्थातच पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय, जिथे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 15 धावांची गरज. आने वाली 6 गेंदे 15 रनों की जरूरत. गोलंदाज रॉयल पाटील. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. 6 गेंदे 15 रनों की जरूरत. मनोजी पाठारे आणि त्यांच्या बरोबरीने आपण बघतोय रोहित पाडगे या मैदानाचा अभ्यास करतायत. उद्या काय नवीन. अखूट टप्प्याचा चेंडू होता, असं वाटलं होतं की या चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलं जाईल, पण अजूनही पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. रनआउटची अपील झाली आणि पंचांनी बोर्ड उंचावलंय, म्हणजे या चेंडूवरती निर्धाव पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला. येणारे 5 चेंडू 15 धावांची गरज. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती आला इरफान. SDC घोडरोली संघानं नाणेफेकीचं कौल जिंकले. निर्णय पेंडिंग आहे, तुमचा निर्णय पोचवा. पाच चेंडू 15 धाबा. इरफान साठी 2 मोठे फटके. आणि इथून मात्र कैरे संघासाठी इरफानची मोठी विकेट किंवा 2 निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये रंगत, मॅचच्या बाहेर थंडीचं वातावरण, पण मॅचच्या आतमध्ये आग ओकणारी गोलंदाजी आणि त्याच पद्धतीनं आग ओकणारी फलंदाजी. गेम इज ऑन. आखूट टप्प्याचा चेंडू यावेळेस चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या बाहेर. दणदणीत A1 क्वालिटीचा आमदार ट्रॉफीचा दमदार षटकार. मॅच बॉल आलेला आहे. गरज आहे आता येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 9 धावांची. रॉयल पाटीलला आपला आधीचा इतिहास आता आठवावा लागेल. रॉयल पाटीलच्या बऱ्याचशा मॅच मी देखील पाहिल्यात. बराच वेळा गोलंदाजी करताना फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम यानं केलंय, पण आता ते हात त्याला खुरे करावे लागतील आणि इथून अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना एखाद दुसरा चेंडू निर्धाव फेकावा लागेल. इथे पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि स्वतः रॉयल पाटीलनं इतिहासाची पानं उलटलेली आहेत. इरफान सारखा मोठा अडथळा मैदानाच्या बाहेर 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 बाहेर.